Hello, this is the Maya Artifact episode number 489. आजची तारीख आहे 3 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. आज दिवस काफ़ी चांगला होता. इट्स अ ग्रेट थिंग. पहिले माझ्या डोक्यात काय येते ते विचार करणं महत्त्वाचं आहे. आज दिवस कसा होता हे काही नंतर सांगू आपण. तर मला डोक्यात हा विचार आला आहे की आय एम बिकम रिअली प्राऊड. मी खूप प्राऊड फील करत आहे. वाय? कारण या होल युनिवर्समध्ये कितनी सारी गॅलेक्सीज आहे, इतकी सारी गॅलेक्सीज आहे. ग्रुप डी गॅलेक्सी. आपला समजा जर कोणता कॉस्मिक ॲड्रेस जर सांगायचा असेल आपल्याला युनिवर्समध्ये, तर मी ग्रुप डी, आणि ग्रुप डीमध्ये मग त्याच्यानंतर मिल्की वे गॅलेक्सी, त्याच्यानंतर सोलर सिस्टीम, त्याच्यानंतर अर्थ, इंडिया, महाराष्ट्र, नागपूर. या आम राईट हिअर. म्हणजे ही आपली कॉस्मिक ॲड्रेस आहे आपला. तर हे ठीक आहे, बट माझं म्हणण्याचा विचार काय होता, आय एम रिअली बिकम रिअली प्राऊड फील करत आहे. कारण मी या अर्थवर एक 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 इंसान म्हणून जन्माला आलो आहे. इंसान म्हणून जन्माला आलो म्हणजे काय? म्हणजे काय आहे की मला चान्स भेटला आहे का मी काही ना काही करून दाखवण्याचा. या नियर अबाउट 1000 वर्षामध्ये माणसाने जी प्रगती केली आहे, माणूस एक स्पीसीज होता, एक जाती होती, जे या अर्थवर ज्या ऑल स्पीसीजप्रमाणे ती राहत होती. बट ती जाती अशी हे नव्हती, बुद्धू नव्हती किंवा स्टुपिड नव्हती. त्या माणसांनी स्वतःचं रक्षण करणं, स्वतःचं पोट, शेल्टर, हळूहळू विकास करत गेला. आणि आज आपण विकासाच्या एवढ्या मोठ्या पायदानावर आहो की आपल्याला विचार करता नाही येत. बहुत छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण इन्व्हेन्शन केलं आहे. आपल्याला दूर कोणासोबत बोलायचं असेल तर मोबाईल, अजून खूप जणांसोबत. म्हणजे आय जस्ट बिकम रिअली प्राऊड टू बी अ ह्युमन. मला खूप प्राऊड फील करते कारण मी एक ह्युमन आहे. जरी मी ह्युमन नसतो तर मग हू आय वॉज, आणि मग मी का सांगितलं असतं का मी कोण आहे म्हणून? आय डोंट नो. बट एक ह्युमनही असलं तरी बहुत काही टास्क त्याला कंप्लीट करावे असतात. म्हणजे त्याला प्रूफ करून द्यायला असते का तो एक ह्युमन नाही, एक ह्युमनच्या बियॉन्ड काहीतरी असा एक बंदा आहे जो इथे या लाईफ सायकल या अर्थवर काही ना काहीतरी करून दाखवण्यासाठी आला आहे. हे प्रूफ करायचं आहे. आणि हे प्रूफ करणं बहुत इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक पर्सन लाईफमध्ये काही ना काही त्याचं टार्गेट असते आणि त्याला तो अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्येच त्याची आयडेंटिटी व्हेरीफाय होते का तो कोण आहे आणि कोण बंदा आहे. आणि याच्यासाठी आपल्याला इथे जन्माला आला आहे. कारण ह्युमन काइंड्समध्ये काही ना काही पॉवर असते. त्यांना त्या त्या पॉवरशी ते बहुत चांगल्याने युटिलाइज करतात. आणि असे काही गोष्टी, अशा काही थिंग्स क्रिएट करतात जेणेकरून ते ह्युमन काइंड्स काही सदियों तक त्यांची ओळख असते सदियोपर्यंत. तर मला अशाच प्रकारे काही ना काही करायचं आहे. तर मला म्हणजे अशाच प्रमाणे काही ना काही करायचं आहे. हे त्याचं रिझन नाही. ॲक्च्युली मला जे करायचं आहे हे मी माझ्या ग्लोरीसाठी वगैरे बिलकुल करत नाही. म्हणजे आय नो आय एम डुईंग धिस, सो आय नीड अ ग्लोरी. ठीक आहे, मी एक्सपेक्ट करीन का मला माझी ग्लोरी भेटली पाहिजे म्हणून. बट मी याच्यासाठी नाही करेल का फक्त ग्लोरीसाठी नाही करेल. कारण मला काही ना काही करून दाखवायचं आहे. मला काही ना काही प्रूफ करायचं आहे का मी एक हा बंदा आहे, तो बंदा आहे, मी एक फिल्म मेकर आहे. आणि मी याच्यासाठी इथे आलो आहे. सो दॅट मेक्स रिअली नाईस टू मी. आता मी एक पिक्चर बघितला, इंडिपेंडन्स डे 2016 व्हर्जन. इट्स अ रिअली नाईस मूवी. पिक्चरमध्ये काही खास वगैरे अशी स्टोरी लाईन नाही.
आणि बहुत जास्त क्रिपी करण्याचा त्याला प्रयत्न केलेला नाही आहे. सिम्पल थिंग आहे, एलियन पृथ्वीवर येतात आणि मग पृथ्वीवाले लोक त्याला फाईट करतात आणि इन द एंड ते क्वीनला मारून टाकतात आणि मग ते आमची विक्ट्री होऊन जाते अँड देन एव्हरी वन विल बी हॅपीली एव्हर आफ्टर. फिल्ममध्ये खूप जास्त हे दाखवण्यात नाही आलं आहे, स्टोरी लाईन खूप जास्त क्रिपी वगैरे दाखवण्यात नाही आलं आहे. काफ़ी समजण्यासाठी एकदम बहुत सिम्पल आणि बहुत शांत पद्धतीने त्याला डिस्क्राईब केलं आहे. सो इट्स अ रिअली नाईस. याच्यामध्ये नाही का एक प्रकारे फ्युचरमध्ये दाखवलं आहे का, फ्युचरमध्ये हाऊ इट्स थोडं बहुत फ्युचर. आता थोडं बहुत फ्युचर म्हणजे आय थिंक आय एम लिव्हिंग इन द फ्युचर एरा. या कारण ज्याप्रमाणे मी लहानपणी कन्सिडर करत होतो का अशा प्रकारचे काही ना काही टेक्नॉलॉजी आपण फ्युचरमध्ये वापरू आणि तशा प्रकारे टेक्नॉलॉजी आता आपण वापरून सुद्धा राहिलो, पण आपल्याला कळून नाही राहिलं का आपण फ्युचरमध्ये वापरून राहिलो त्या गोष्टी, राईट. 10 वर्ष अगोदर मी विचारसुद्धा नाही करत होतो का टच स्क्रीन फोन असू पण शकतात आणि त्यांचा एवढा चांगला युटिलाइज होऊ शकतो. आज प्रत्येकांपाशी टच स्क्रीन फोन आहे, प्रत्येकांपाशी. आणि 10 वर्ष अगोदर याच्यावर कोणी विश्वास करायला सुद्धा रेडी नव्हतं. कोणी बिलाव करू शकते का याच्यावर? कोणीच नाही. म्हणजे 10 वर्षात एवढं रेव्होल्युशन होऊन राहिलं आहे आणि मी त्याचा हिस्सा बनून राहिलो आहे, तर हे माझ्यासाठी बहुत प्राऊड फील होऊन राहिलं आहे. येस, बहुत. कारण इट्स अ ग्रेट थिंग आणि या या ग्रेट थिंगसोबत आपण जुळून राहिलो आहे, तर त्यामुळे आपण प्राऊड फील करायला पाहिजे. येस. कारण ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी आणि ज्याप्रमाणे आपण एवढं पुढे जाऊन राहिलो आहे प्रत्येक गोष्टीत, काही ना काही शिकून राहिलो आहे तो. तर या वी आर सो मच ग्रेट स्पीसीज. म्हणजे ग्रेट स्पीसीज वाय आय एम डुईंग दिस, मी काहून असं बोलत आहे. वेल, आपल्या पृथ्वीवर करीब करोडो जाती आहे. या बहुत सारे जाती आहे. तर आपणच काहून विकास केला, म्हणजे आपणच आपल्याच जातीने काहून विकास केला. मुंगीनी किंवा कुत्र्यांनी किंवा वाघांनी किंवा पक्ष्यांनी त्यांनी त्यांचे बिल्डिंग काहून नाही बांधले, त्यांनी त्यांचे कपडे काहून नाही शिवले, त्यांनी त्यांचे घर काहून नाही बांधले, त्यांनी त्यांचे कार काहून नाही बनवले. इट्स अ रिअली नाईस क्वेश्चन. बट कोणत्याही गोष्ट विकास करण्यासाठी नाही का सर्वात महत्त्वाची गोष्ट असते थिंकिंग. या जर आपल्याला विचार करण्याची जी ताकद आहे, आपण ज्याप्रमाणे विचार करतो की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे एक प्रकारे आयडिया करतो का आपल्या फ्युचरमध्ये कसं असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या मागे धावतो, त्याला प्रिडिक्ट करून हळूहळू त्याला डिझाईन करतो, डायग्राम करतो आणि त्याला रिॲलिटीमध्ये आणतो. दॅट्स मेक्स इट वी आर डुईंग इन अ रिअली टेक्नॉलॉजिकल ऑर फ्युचरिस्टिक एरा वी थिंक वेन वी आर किड्स, राईट. व्हेरी राईट. कारण ज्याप्रमाणे आपण विचार करतो आणि ज्याप्रमाणे आपण याला समजून घेण्यासाठी काही गोष्टी रिलेट्स करतो आणि सो इट्स अ ग्रेट थिंग. या इट्स अ रिअली नाईस थिंग. तर आज मला हेच सांगायचं होतं, मला डोक्यात हेच होतं. नाही, मला डोक्यात काहीतरी भलतंच होतं, बट सांगून काहीतरी भलतंच राहिलो मी, फालतू बडबड केली आज काही. हां, आज काय झालं, आज 3 जुलै, आज रविवार होता. इट्स रिअली नाईस. कारण मी जेव्हापासून जॉबवर जातो म्हणजे रविवार मोठा मिस करतो. कारण नाही का, रविवारीमध्ये काही खास काम वगैरे नसते आणि त्यामुळे इट फील्स रिअली अमेझिंग टू मी. बट केव्हा, जेव्हा नाही का तुला फ्रीडम भेटेल तेव्हा. कारण तू नियर अबाउट 1-1.5 महिना आत्याकडे आहे आणि तुला रविवार असं जाऊन राहिला जस्ट लाईक रिअली रिअली बेकार. कारण जॉबमध्ये तरी किती मजा, इकडे-तिकडे फिरता येते, इकडे-इकडे बघता येते, छोट्या-छोट्या गोष्टी भेटते, पण त्या छोट्या-छोट्या गोष्टीमध्येच आनंद राहते. पण रविवारी आत्याकडे राहणं इट्स नॉट अ बिग डील. कारण माझा रविवार म्हणजे कसं, माझा एक सुट्टीचा दिवस परदेशात जात होतो. माझा कम्प्युटर तर कधी ऑफच नाही राहा. कम्प्युटरबद्दल तर म्हणजे बहुत, इथे तर कम्प्युटर कंटिन्युअसली ऑफ राहते. टी व्ही मी बहुत जास्त पाहत नाही. इथे टी व्ही बहुत पाहावी लागते. या
कॉमेडी नाईट्स मी घंटा बघतही नव्हतो. टीव्हीचा हातही नाही लावत होतो आणि लावलेच तर फक्त डिस्कव्हरी किंवा नेट जिओ पाहत होतो. बट इथे तर स्वतःची मनमर्जी चालवत नाही लागत. कारण इथे या दोघांमध्येच एवढे झगडे होते, तर मी तर याच्यात पाय तर बिलकुल घालूच शकत नाही, हात तर बिलकुल काही घालूच शकत नाही, विचारही नाही करू शकत. तर त्यामुळे मी माझा मोबाईल काढतो आणि माझ्या मोबाईलमध्येच मी खुश राहतो. या हां, तर पॉज झाला होता कारण मधात फोन आला होता आईचा आणि कसं आहे काय वगैरे. घरची वगैरे मला जास्त आठवण नाही येत कारण आय जस्ट लेट इट गो करतो. कारण घरी ज्याप्रमाणे परिस्थिती सुरू आहे त्याप्रमाणे मी त्यात इन्वॉल्व्ह होण्याचा प्रयत्न नाही करत. कारण जर मी याच्यात इन्वॉल्व्ह होईन तर ते मला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, राईट. आणि मला मागे नाही पुढे जायचं आहे. मला आता नागपूरपासून लेवल 3वर जायचं आहे. हे लेवल 1वर जाऊन मी पुन्हा माझी लाईफ डिस्ट्रॉय नाही करू शकत. ऑफकोर्स नॉट, नथिंग. त्यामुळे मला वाटते काही माझ्या लाईफची लेवल 2 आहे, तर त्याला त्याप्रमाणे डिस्क्राईब करावं लागेल, त्याप्रमाणे त्याला डिझाईन करावं लागेल. आणि जसं की मी लेवल 2वर आलो आहे, फिजिकॅलिटी असं फील तर होऊन राहिलं आहे, बट ज्याप्रमाणे मी मेंटली याच्याबद्दल जास्त थिंक नाही करून राहिलो आहे. आणि हे एक रॉंग आहे. कारण जर आपण लेवल 2वर म्हणत आहे तर त्याप्रमाणे लेवल 2ची थिंकिंग पण असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे लोक क्वालिफाईड होतात आणि ते त्यांची प्रगती करतात, तर त्यांनाच ते एक प्रकारे लेवल 1 लेवल 2 प्रकारे ठरवतात. तर मला पण वाटते की ही माझ्या लाईफची लेवल 2 आहे, तर मला पण थोडं क्वालिफाय व्हावं लागेल, मला पण येथे याच्या क्रायटेरियामध्ये बसावं लागेल. तर याची लेवल 2चा क्रायटेरिया काय आहे? लेवल 2चा क्रायटेरिया आहे फाइंडिंग अ फिल्म स्कूल आणि जॉईन. सिम्पल्स आहे, काही खूप जास्त मोठं नाही. फिल्म स्कूल शोधायची आहे आणि जॉईन व्हायचं आहे. बट आणि तू याच्यासोबत नाही का, म्हणजे हे क्रायटेरिया बहुत सिम्पल्स आहे आणि बहुत जास्त दिमाग खर्च करण्यासाठी पण नाही आहे. बट तुझ्या या गोष्टीवर जास्त इंटेन्शनच नाही होऊन राहिलं. मी म्हणजे व्हाय, म्हणजे जरी काही रस्ते क्लोज झाले ना, तरी दुसरे म्हणजे एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता शोधण्यासाठी जे धडपड राहते ना, ती धडपड माझ्यामध्ये नाही होऊन राहिली. म्हणजे इतकी धडपड नाही होऊन राहिली राव. या म्हणजे मी जस्ट एव्हरीथिंग्स टेकिंग ॲज अ रिअली लाईटली, बहुत लाईटली घेऊन राहिलो. बहुत छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे काय जॉबवर जाऊन राहिलो, येऊन राहिलो, पैसे कमावून राहिलो, मजा करून राहिलो, देन एव्हरीथिंग इज गुड, थिंग्स नाईस, ग्रेट. बट ज्याप्रमाणे डेस्पिरेशन असेल पाहिजे का लेवल 2वर आलो आहे आणि ते आपल्याला काही ना काही ॲक्शन करायची आहे, काही ना काही आपल्याला स्टेप फॉरवर्ड करायचे आहे, फिल्म स्कूल फाइंड आउट करायची आहे, तर त्याप्रमाणे डेस्पिरेशन तर बिलकुलच नाही तुझ्याविषयी. म्हणजे कुठे गेली राव ते त्याच्याबद्दल थिंकिंग करणं. या मी थिंकिंग तर रोज करतो, एव्हरी डे. बायनरी कोड जेव्हा पण कानामध्ये मोबाईल असते, कानामध्ये इयरफोन असते, मी त्याच्याबद्दलच थिंक करत राहतो. ॲक्शन सिक्वेन्स, स्टंट सिक्वेन्स, डायलॉग सिक्वेन्स, एव्हरीथिंग आय डिस्क्राईब. बट ते लेवल 1चं ढिंगिंग होतं. लेवल 2वर आलो आहे ना, आता आपल्याला थिंक सोबत ॲक्शन पण करावं लागेल. आणि ॲक्शन खूप जास्त मोठी नाही आहे ना, आपल्याला फिल्म स्कूल फाइंड आउट करायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. आणि तू याच्याबद्दल काही विचारपूस, सर्च वगैरे नाहीच करून राहिला आहे, नथिंग. वेन डिड यू लास्ट टाइम सर्च अबाउट द फिल्म स्कूल ॲट नागपूर? या वेन डिड यू? तेव्हा ते 1-2 हप्त्या अगोदर, 1-2 हप्त्यानंतर अगोदर. आणि याच्या मधातले दिवस 10-15 दिवस ह्याच्यामध्ये काय केलं? नथिंग, नथिंग आय कॅन डू. टॅलेंट होम कोचिंग क्लासेसचा ॲड्रेस आणि फोन नंबर तू तुझ्या टॉम अँड जेरी ग्रुपवर पोस्ट केला आहे, देन वॉट? देन त्याच्यानंतर काय केलं आहे? माया फुल अकॅडमीमध्ये तू गेला आहे, बट दॅट डझंट वर्क, कारण ते पूर्ण ॲनिमेशन आहे, त्यामुळे ते तर सोडून ते जस्ट लॉस झालं तेवढं. बट व्हॉट अबाउट नेक्स्ट? टार्गेट फिक्स नाही होऊन राहिला. म्हणजे टार्गेट फिक्स होऊन राहिला आहे, बट तो पाथ आहे ना, तो एक प्रकारे डगमगून राहिला आहे. म्हणजे त्याला फिल्म स्कूल शोधण्यासाठी डेस्पिरेशन राहते ना,
ते नाही येऊन राहिले. आणि हे डेस्पिरेशन असणं बहुत जास्त गरजेचं आहे, कारण जर हे डेस्पिरेशन नाही राहील तर मी लेवल 2वरच खचून जाईन. अँड मी माझ्या डेस्टिनीबद्दल इतकं त्याचा शोर नाही राहणार आणि आय एम बिकम रिअली वर्स्ट पर्सन एव्हर. तर काय वाटते? या डेस्पिरेशन मला वाटतं तयार करावी लागेल. व्हॉट इज इट्स? तयार करावी लागेल, नाही तयार कर आता, राईट नाऊ. कारण सांगू, मी पण आता जे बोलून राहिलो आहे ना, याच्यामध्ये पण इतकं डेस्पिरेशन नाही होणार. यस, सांगतो ना, रिअली थिंग्स. मी 45 एपिसोड एवढा लाईटली रेकॉर्ड करून राहिलो आहे. बहुत सिम्पल. मी आता एक टेरेसवर आहे जिथे हलका हलका बारिश होऊन राहिली आहे. माझं पोट एकदम चांगलं भरभरून आहे आणि मला खूप सारं चालायचं आहे, कारण नंतर मला एक झोप घ्यायची आहे मरून. व्हॉट इज दिस? मी स्वतःवर ब्लेम इतका करून राहिलो आहे, स्वतःवर ब्लेम करूनच नाही राहिलो आहे. सॉरी, इतका नाही, स्वतःवर ब्लेम करूनच नाही राहिलो आहे. तर मी जस्ट हे म्हणण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी मी हे बोलून राहिलो, बट इट डझंट वर्क लाईक दॅट. कारण मला पण एक प्रकारे वाटत आहे का युनिवर्सनी एक प्रकारे थोडासा पॉज घे किंवा अंडरस्टँडिंग कर, लेवल 2ला जॉईनिंग करण्याचा प्रयत्न कर, असं एक प्रकारे संदेश मला भेटून राहिला आहे. युनिवर्स कधी संदेश देत नाही, ते कधी हे नाही करत. आणि मी वेट नाही करू शकत का युनिवर्स केव्हा आपला मॅजिक जॉईन करन अँड देन आय कॅन अचीव सम ऑफ दी मॅजिक ट्रिक वुड बी लाईक गेटिंग इन लेवल 3 पोझिशन. दॅट इज नॉट, डेफिनेटली नॉट. मी लेवल 2वर पोचला, एक प्रकारे मॅजिक झालं, ऑल ओके, ठीक आहे. बट लेवल 3वर मी अशा प्रकारचं काइंड ऑफ होऊ देणार नाही. मला माझ्या मेहनतीने माझे टार्गेट अचीव करायचे आहे, कोणाच्या युनिवर्सच्या जादूनी नाही किंवा मॅजिक शोनी नाही, नथिंग. या स्वतःच्या बळबुतावर, स्वतःच्या याच्यावर, हिमतीवर आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सवर. कारण मला वाटते का मी ते टार्गेट ठरवू शकतो. सो बी इट, आय एम दॅट गाय. येस. आज विशालचा पेपर होता नागपूरला. विशाल, श्रुतिका, प्रवेश तिघजण नागपूरला आले होते आज. त्याने मला 12 वाजता फोन केला, सदरमध्ये आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही काही गोष्टी केली. इट फील्स रिअली नाईस, कारण जुने मित्र भेटले आणि त्यामुळेच एक प्रकारे आशा, उमेद तयार झाली का कोणीतरी आहे जे माझी काळजी करतात, कोणीतरी आहे ज्यांना म्हणजे थोडी बहुत तरी आहे का हा आहे कुठेतरी आहे. आणि इट डज फील्स रिअली नाईस, कारण बहुत चांगलं वाटते, कारण जुने मित्र भेटतात आणि आपण काही आशा अपेक्षा करतो त्यांच्यापासून, ते पण लोक आपल्याकडून आशा अपेक्षा करतात आणि काही ना काही वादे करतात, आपण पुढे भेटू, केव्हा तरी भेटू. आणि आम्ही पण केला आहे. या 10 तारखेच्या अगोदर आम्ही कुठेतरी प्लॅन ठरवला आहे चिखलदरा, कारण हा रेनी सीझन आहे आणि चिखलदऱ्यामध्ये मौसम हा बहुत रोमॅन्टिक असतो, बहुत. कारण तिथे धुकं, फॉग, इट्स बीन रिअली जन्नत असल्यासारखं आहे. कारण रावल्या गेलं होतं आत्ताच, त्याची हार्डली 1 हफ्त्या अगोदर ट्रिप गेली होती आणि त्यांनी जे फोटो टाकल्या ग्रुपवर, इट इज सो अमेझिंग, सो ग्रेट. आणि मला पण वाटते आपण चिखलदऱ्याला जायला पाहिजे, कारण थंडीमध्ये जे गरमीचा मजा आहे, इट्स बीन रिअली अमेझिंग, बहुत क्लासी आहे. आणि मला वाटते का हा प्लॅन आपण या 1-2 दिवसात बनलं पाहिजे. कारण मी जर गुरुवारपर्यंत जरी जॉब केला तर गुरुवारी जॉब करून शुक्रवार शनिवारची सुट्टी घेऊन मी जाऊ शकतो. अँड इट इज सो ग्रेट, ऑसम थिंग्स. आय एम गॉना बी डन विथ दॅम. मित्रांसोबत मी काफी एन्जॉय करीन. सो इट इज सो ग्रेट, इट इज सो नाईस. या आज रेकॉर्ड करण्याला अजून काय, अजून काही नाही. आज इंडिपेंडन्स डेबद्दल तर रिव्ह्यू कसं दिला आहे. हां, इंडिपेंडन्स डेबद्दल रिव्ह्यू सांग यार. ॲक्च्युली मी हा फिल्म आहे ना मोबाईलमध्ये बघितली आणि प्लस इट्स अ थिएटर प्रिंट. तर पिक्चर तर समजला आणि याच्यावरून स्टोरी लाईन पण समजली, बट ॲक्शन आणि ग्राफिक्स नाही समजू शकलो.
कारण याच्यासाठी एक प्रकारे एच डीनेस पाहिजे आणि तो एच डीनेस या प्रिंटमध्ये नव्हता. थिएटर प्रिंट होती राव. मी तरी का करणार आहे. आणि जर मी रिव्ह्यू दिला असता, जर मी टॉकीजमध्ये बघितलं असता, 3D मध्ये बघितलं असता आणि 80 रुपयात बघितलं असता, तर तेव्हा माझ्या मनालाही शांती झाली असती आणि मी चांगला रिव्ह्यू पण केला असता आणि खास करून मी वर्धित असतो तर. बट नागपूरमध्ये 250 रुपये खर्च करून जर हा पिक्चर पाहायला गेलो असतो तर मला डेफिनेटली नॉट फील बॉदी अबाउट इट. 250 रुपये एका मूवीवर खर्च करणं कोणता चांगली गोष्ट आहे राव. त्यापेक्षा बेटर आहे ना, एक दिवस थांबा, दुसऱ्या दिवशी टॉरंटवर जा, डाउनलोड मारा, 20 रुपये द्या, 20 रुपयात तुमचं काम पूर्ण होऊन जाते. थोडंसं मोबाईलमध्ये बघा, थोडंसं सॅटिस्फाय होईल, 1 महिन्यानंतर तरी चांगली प्रिंट येऊनच जाते, त्यानं जे डाउनलोड करा, बेटर आहे. बट सम ऑफ दी फिल्मच्या मजा 3Dमध्ये असते आणि 3Dमध्ये त्याला बघणं इट्स ग्रेट थिंग. कारण त्याच्यामध्ये जे ॲनिमेशन असते ते बहुत क्लासी असते, बहुत अमेझिंग. हॉलिवूड रेव्होल्युशनमध्ये, हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे ग्राफिक्सचा इतका चांगल्याने युटिलाइज केला जातो यार, आणि ज्याप्रमाणे हळूहळू त्याचे ग्राफिक्स इतके चांगले बनून झाले आहे, तो विचार करू शकते. 1996मध्ये एक फिल्म निघाली होती आयर्न मॅन, आणि तो आयर्न मॅन पाहून एवढा हासा येतो ना. कारण तो आयर्न मॅन कसा होता, तो आयर्न मॅन होता एक माणूस, त्याला काहीतरी एक रॉकेट लावून दिलं इथे कमरेपासून ते हेडपर्यंत एक, आणि एक प्रकारे हातापायाला एक प्रकारे पाईप, असं तो फोल्डिंगवाला पाईप, आणि ग्लव्स घालून दिले हातापायावर. आणि इतका फनी रे बापरे, इतका फनी बनवला त्या आयर्न मॅनला की कॅन्ट इवन इमॅजिन. बट आताचा पहा आयर्न मॅन, इट इज सो ग्रेट, सो कूल. ज्याप्रमाणे तो आयर्न मॅन, टोनी स्टार्क त्याची टेक्नॉलॉजी वापरतो आणि त्याचा सूट्स बिकम रिअली सुपर हिरो टाईप ऑफ दॅट. तर पहा ना, आपल्या फिल्म करिअरमध्ये, सॉरी आपल्या नाही, पण या हॉलिवूड रेव्होल्युशनमध्ये ते त्यांचे जे सोर्स आहे ते किती चांगल्याने यूज करतात राव, किती 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 चांगल्याने यूज करतात. 1996 पासून 2016पर्यंत एक प्रकारे पाठ ठरून घे, नियर अबाउट काहीतरी 40-50 वर्षाचा, आणि 2016 ते अजून 50 इयर्स ॲड कर, आणि आपण सरळ जाऊ 2056मध्ये. तर तेव्हा एक प्रकारे आयर्न मॅन मूवी रिबूट केला आहे, तर तेव्हाचा आयर्न मॅन कसा दिसेल. या व्हॉट विल यू थिंकिंग अबाउट? I don't know. I really don't know, but still think it's been much better than that. आजच्या आयर्न मॅनमध्ये काही कमिया असू शकते, बट अजूनपर्यंत मला इतका जास्त कमिया नाही दिसून राहिला आहे. दॅट्स द पॉईंट, दॅट्स द पॉईंट. 1963मध्ये पीपल ज्याप्रमाणे थिंक करत होते त्याप्रमाणे त्यांना वाटत होतं का तो आयर्न मॅन बेस्ट आहे. या आताच्या पीपल, जर आता मी 1960चा आयर्न मॅन पाहीन तर मी हसून जाईन आणि मी कम्प्लिटली डिफरन्स बिटवीन काढून टाकेन. कारण आपल्याला आताचा आयर्न मॅन खूप जास्त प्रेफर वाटतो. या विचार कर ना, आता आपल्याला फ्युचरमधला आपण आयर्न मॅन आपण हे नाही करू शकत आहे, डिस्क्राईब नाही करू शकत आहे. तर मग फ्युचरमधला जो पर्सन आहे त्याला समजा जर आता 2016चा जर आयर्न मॅन दाखवला तर ही विल बी लाफ, हसेल तो. कारण ज्याप्रमाणे आपण 1963चा आयर्न मॅन बघितला तर आपण हसतो, त्यांनी पण समजा आपला आयर्न मॅन बघितला तर तो हसेल आणि तो पण डिफरन्स काढेल. राईट, सांग ना डिफरन्स काय याच्यात, का कमी आहे जे की आम्ही याला अजून चांगलं बनवू शकतो आणि 2015मध्ये याला अजून चांगला बेटर लुक देऊ शकतो. वी विल बी, आपल्यामध्ये ज्याप्रमाणे थिंकिंग करण्याची ॲबिलिटी आहे का याला मच बेटर, मच कूलर आणि मच स्ट्रॉंगर अँड मच इफिशियंट बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण थिंकिंग करू शकतो, त्यामुळे आपली स्पीसीज इज अ रिअली ग्रेट थिंग अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. या छोट्या गोष्टीवर आपण थिंक करतो, छोट्या गोष्टीपासून आपण टायनी डिटेलपासून याच्यापाशी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट मेक्स इट रिअली अमेझिंग. सो या इट इज इट. सो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एवढंच हे करायचं आहे आज. किती झाले आज आपलं? 24 मिनिट झाले आहे.
आज चिखलदऱ्याला प्लॅन जायचा वगैरे ठरवूनच केव्हा जायचं आहे का जायचं आणि या 10 तारखेच्या अगोदरच मला मग माझं पेमेंट वगैरे होऊन जाईल तर मग मी चिखलदऱ्यालाच सगळेजण सेलिब्रेट करू. सो दिस इट. आज आता जास्त बोलूशन नाही उठून राहिलाय माहीत नाही आज. So this is the Maya Artifact episode number 489 right now. We are at Nagpur, Maharashtra. Thank you.